श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळेजण? मजेत ना? मजेतच राहा. बरेच दिवसांनी आपला व्हिडिओ आलेला आहे, त्यामुळे पटापट कमेंट बॉक्समध्ये स्वामींचा जप जास्त झालाच पाहिजे. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा व्हिडिओ असा आहे की राजयोग. बऱ्याच लोकांना राजयोग याच्याविषयी फार गैरसमज आहे. कुठल्या तरी ॲस्ट्रॉलॉजरने सांगितलेलं असतं की तुझ्या पत्रिकेत राजयोग आहे, म्हणून हे लगेच राजयोग म्हणजे राजासारखं लाईफ असा त्याचा अर्थ धरतात. गाडी, घोडा, बंगला, प्रॉपर्टी असा त्याचा अर्थ धरतात. तर खरंच असाच राजयोग असतो का? तर नाही. कुंडलीत बऱ्याच प्रकारचे राजयोग असतात. मग ते कुठल्या प्रकारचा राजयोग तुमच्या कुंडलीत आहे? म्हणजे आता एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर काही लोकांना बघा तुम्ही त्यांच्या पत्रिकेत म्हणजे पैसा असो नसो पण खूप चांगलं जेवण जेवायला मिळत असतं नेहमी, किंवा काही लोक काहीच कमवत नाही तरीसुद्धा घरात म्हणजे एखादा झोपड्यात राहणारा माणूससुद्धा त्यालासुद्धा राजयोग असू शकतो. कसा? तर आपण बऱ्याचदा बघतो की बायका कामाला जातात आणि कामाला म्हणजे भांडी कपडे करायला सुद्धा. तर या बायका बिचाऱ्या कष्ट करून पैसे आणतात आणि त्यांचा नवरा कधी कधी, सगळेच असं असतात असं नाही, मी एक राजयोगाची व्याख्या सांगते तुम्हाला. तर त्यांचा नवरा ड्रिंक करून किंवा काही घरात बसतो आणि काहीच करत नाही आणि छानपैकी उपभोग घेतो सगळ्या गोष्टींचा, घरात खाणं पिणं, झोपणं, उठणं, बसणं सगळं. तर हा सुद्धा राजयोगच आहे की स्त्री असो किंवा पुरुष असो काहीही कष्ट न करता जगणं, ह्याला म्हणतात राजयोग. राजयोग म्हणजे असं नाही, आता एखाद्याला लॉटरी लागते तो सुद्धा राजयोगच आहे की तुम्ही काही कष्ट न करता तुम्हाला आलेला पैसा, एका वाक्यात झालं तर फुकटचा पैसा असंही आपण त्याला म्हणू शकतो. पूर्वीचे जे राजे महाराजे होते ह्यांची व्याख्या वेगळी होती. त्यांना प्रजेला बघावं लागायचं, प्रजेसाठी काही कामं करावी लागायची आणि तो एक राजा नेमला जायचा की बाबा हा जो राजा आहे आणि हा या प्रजेला बघणार, एवढा एवढा भाग याच्याकडे असणार. हे वेगळं आहे. आणि राजयोग म्हणजे राजासारखं आयुष्य जगणं हा योग वेगळा आहे. तर त्यामुळे दोन्ही एकत्र करू नका. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल फॉलो करा. लवकरच आपण यूट्यूब चॅनल आपलं लाईव्ह घेणार आहोत, ज्याच्यावर तुमचे सगळे प्रश्न आपण फ्रीमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.